श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः देवधर्म नेनती काही पर्व काळ ठाऊक नाही श्राद्धाची संभावना नाही निराश पाही सदा पितर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा देवा तुझ गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजे गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी सुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व वाचक सूचक श्रोते मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिव्य असणारा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मोजे पिपरी महिपाल तालुका जिल्हा नांदेड या गावी असणारी ही जुनी परंपरा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेली येण्याचा योग आला. महाराजांनी सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर गावामध्ये आल्याच्या नंतर कळालं गाव अगदी लहान आहे की महान आहे. लहान आहे वाटलं बाबा. पाहिलं भगवंत असणाऱ्या हनुमंतरायाचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं असणारं मंदिर आणि त्याच्यानंतर बघण्यात आलं ब्रह्मांड नायक असणारे माझे भगवंत राम प्रभू लक्ष्मणजी सीता माता आणि त्यांच्या समोर हात जोडून सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. देवाची सेवा करण्यासाठी माझे हनुमंतराय समोर बसलेले पाहिलं. संपूर्ण जनसमुदाय पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर आनंद वाटला. आणि लक्ष्मण शक्तीमधील चालत असलेल्या 4थ्या अध्यायाचा असणारा उर्वरित कथा आणि उर्वरित कथा सांगण्याचा योग या ठिकाणी आला. माझे ग्रामदैवत हनुमंतराय जशी बुद्धी देतील तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जरी ऐकायला माणसं कमी असतील तरी संपूर्ण महाराष्ट्र आपला हा कार्यक्रम पाहत आहे. भावार्थ रामायण फुकटगाव या युट्यूब चॅनल वरती हा कार्यक्रम लाईव्ह आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आपलं हे गाव महिपाल पिपरी गाव या ठिकाणी पाहत आहेत. 4थ्या अध्यायाच्या वितेशनाला सुरुवात झालेली आहे आणि वितेशनाचा विषय सांगत असताना महाराजांनी गोड सांगितला बाबा जो स्त्री रूपी रथ झाला मध्यप्राशाने पातला आणि धनलोभी भुलला त्या 3 माणसाचा विवेक गेला. महाराजांनी सांगितलं स्त्री रूपी भुलल्याच्या नंतर गाढवासारखा वागू लागतो, दारूच्या नादी लागल्याच्या नंतर चांगल्या पैशाचं वाटोळ करतं आणि मग जगनिंदे होतं. आणि 3रा विषय असणारा वाट्याला आला धनलोभी भुलला. ज्याला असणारा धनाचा लोभ झाला, एकदा माणसाला धनाचा लोभ झाला त्याला पर्वकाळ माहित असतं का? नाही. मग कोणाकोणाला धनाचा लोभ झाला? अहो शुद्ध असणारी आज पवित्र एकादशी आणि एकादशीच्या दिवशी असणारा गावामध्ये महान लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम चालू आहे. पण धनलोभ्याला असणारा पर्वकाळ माहित नसतो. त्याच्या असणारा या काळाचा वेळाची त्याला घेणं नसतं. त्याला फक्त पैसा 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 पाहिजे असतं. असे नाथ महाराज त्याचं धनलोभ्याचं वर्णन काय काय सांगू लागले. जे धनाचा वेच होय बर ते प्राणाची जाऊ बाह्य गोड सणावाराची नेणे सोय अति देते काय करील. जे धनाचा येच होय 1 रुपया जरी खर्चला तर काय करतय मरण येते. मरण काय करावं कळत नाही. मग अशा पवित्र असणाऱ्या एकादशीच्या तीर्थस्थानावरती पवित्र असणाऱ्या दिनी 1 रुपयाचं दान करतय का? नाही करीत. का? त्याला 1 रुपया सुद्धा असणार धन जवळच जाऊ देऊ वाटत नाही. मग अशा लोकांना पर्वकाळाला काय माहित. मग गावामध्ये आलेले वाचक सूचक म्हणील काय चला घरला चहा प्याला,
नाही म्हणणार बाबा. 1 रुपया जर जवळचा खर्चला, मरण आले इतके त्याला कष्ट होतात, मग आशा धनलोभ्याच्यानं हे पर्व काळ होईल की काय, ग्रंथकार सांगू लागले. कष्टे जोडली संपते, वाह. ते ठेविती अति निगुते. मग? तोही दगड माती घालिती, आपण मरती धुळी खात. कष्टानं असणारी संपत्ती जमवायची, रात्रीचा दिवस करायचा, हाडाचं काढ करायचं, रक्ताचं पाणी करायचं, रात्रंदिवस असणारी मेहनत करायची, पैसा 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 जमा करायचा. कुठं? बँकेत नेऊन ठेवायचा, धोत्राला गाठी, बँकेत कोटी जमा करायचे आणि रात्रंदिवस कष्ट करायचे. एवढा पैसा असताना सुद्धा रात्रंदिवस मरमर मरमर मर करायचे, तोंडात माती जाईपर्यंत काम करायचं. एवढंच नाही, महाराज म्हणले मरला तरी धुळी खात मरतय, पण रुपया खर्चित नाही. मग आशा धनलोभ्या कोण काय अपेक्षा ठेवाव्यात, ग्रंथकार सांगू लागले. ऐशी एक एकाची जाते, बरं. आदपाता स्वयं येते. वा वा वा. तिन्ही एकत्र जेथे मिळते, ते दुःख किती सांगावे. ऐशी एक एकाची जाती. कोणती कोणती सांगितली महाराज? एक असणारा स्त्री रूपी रथ झाला, एक असणारा मद्यपानादी झाला, आणि दुसरा धनलोभी भुलला. अशी एक एकाची इतकी अवस्था आहे. मग हे तिघ एकाच घरी जन्माला आल्या, एकाच बापाच्या पोटी 3 लेकर जर अशी आले, एक बाईच्या नादी लागलं, एक दारूच्या नादी लागलं आणि एक पैशाच्या नादी लागलं, मग असे एकाच घरी जर 3 आले तर त्याचं काय दुःख म्हणता महाराज सांगावं. मग असा असणारा हा इंद्र काय झालेला आहे, अनुमान प्रमाण राज्य ऋषी भरत लावायलेत. ज्या आरती त्या आरती वारा असणारा सुटलाय, आवाज कानावरती येतोय, त्या आरती हा इंद्रच असल, असं अनुमान प्रमाण भरतजी त्या ठिकाणी लावू लागले. शास्त्री मध्ये माताला, वाह. विमाने विचारत एकाला, सज्जन. सज्जनाचा उल्लंघो केला, उन्मत्त छायेला पाडित. ऐसा स्त्री सवे मातला. अशा प्रकारे असणारा इंद्र या ठिकाणी काय झालेला आहे, मातलेला आहे. आणि मातलेल्या इंद्राला असणार सज्जन दुर्जन चांगला वाईट नाही कळाला. त्याला माहित नाही धमी कोण आहे, माहित नाही त्याला ही नगर कोणाचं आहे. बाबा हे संत सज्जनाचं असणार अयोध्या नगर आहे, आणि या नंदीग्रामाच्या ठिकाणी असणार साधू संतांचं उल्लंघन त्यानं केलेलं आहे. मग अशा माजलेल्याला काय करावं, भरतजी बोलू लागले. आम्ही सूर्यवंशी राज नियामक, वा वा वा. आम्हा स्वधर्माची देख. गोड. उद्वताशी लावले शिक, वा वा. विचार अनेक असेना. आम्ही सूर्यवंशी राजा आहेत. आमच्या सर्व खानदानापासून आज राजापासून नवे नवे संपूर्ण सूर्यवंशामध्ये असणार आम्ही अधर्म सहन केला नाही. धर्माचं कार्य वाढावं हेच आमचं काम आहे. वाढावे, धर्माचं संपूर्ण कार्य वाढवायचंय आम्हाला, अधर्म नाही होऊ द्यायचा. मग असा स्त्री रूपामध्ये मातलेला इंद्र सज्जनाचं उल्लंघन जर करून येत असल, मग आशाला दंड करणं हे आमच्या सूर्यवंशाचं काम आहे. मग हे काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. भरतजी बोलू लागले. म्हणून राम नामांकित बन, गोड. दगदगीता ती दारुणा. वा 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 वा. चापे सजिला आपण, दुष्ट निर्दळन करावया. म्हणून राम नामांकित असणारा बाण भरतानं काढला.
छापे सजोनी त्या बाणावरती असणार राम भगवंताचं राम अक्षर लिहिलेलं होतं. बाण राम प्रभू त्या ठिकाणी भगवंतानं काढला. कोणाचं निर्दळन? दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी बाण काढला. काढल्याच्या नंतर करुणी राम नाम स्मरण धनुष्य उडी काढून वा 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 वा. बाणाशी आज्ञा करून दुष्ट दळन करावे. राम नामाचं असणार स्मरण भरोजीने केलं आणि बाणाला सांगायला सुरुवात केली, ऐक बाबा, आपल्या राज्यावरती संकट आलेलं आहे. मग या संकटामध्ये असणार जो दुष्ट दुर्जन आहे ना, त्याचं असणार निर्दळन करायचं आहे. आज्ञा बाणाला दिली. बाण भरतजीने असणारा सोडला. सोडल्याच्या नंतर बाण श्रीराम नामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसा अत्यंत आप्ता राम स्मरत सर्वदा. इकडं बाणही असणारा राम नामांकित असणारा बाण आहे आणि इकडं हनुमंत रामाचे भक्त आहेत. दीन रजनी हाचे धंदान गोविंदाचे पोवाडे. सदैव मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आहे आणि बाणही राम नामांकित आहे. मग दोघांची भेटी कशी कशी होणार आहे ग्रंथकार सांगू लागले. सुटोनी सीतीच्या कडकडाटी बाण पडला ती संकटे. कोणावर? कोणावरी करा विचार वरटे अभक्त भक्त द्रष्टे दिसेना. बाण भरतजीने सोडला. दुष्टाचं निर्दळन करण्यासाठी बाण सोडला. कडकड 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 असणारा आकाशामध्ये बाण गेला. लख असणारा प्रकाश बाणाचा पडला. बाण संकटामध्ये पडलाय. कोणावर सर्वृष्टी करावी? भरतानं आज्ञा दिली, या दुष्ट असेल त्याच्यावर असणार निर्दळन करायचंय. आणि बाण संकटामध्ये पडला. बाबा पोथी ऐकायला आलेलं एकही झोपलं नाही. म्हणला कोणावर वार कराव? संकट बाणावरती पडलं. पडल्याच्या नंतर परतोनी जावे जरी येथून भरत दंडिल संपूर्ण वाह. कपीसी करावे कंदन तरी यासी स्मरण श्रीरामाचे. काय करावं याचा विचार बाणानं सुरुवात केली. बाबा इथून जर परतून गेलं, भरताची आज्ञा आहे दुष्टाचं निर्दळन करून ये. मग दुष्ट तर समोर दिसन आणि हनुमानाच्या असणाऱ्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे. मग ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याच्यावर माझं काही चलणार नाही. मग काय करावं याचा विचार बाण करू लागला. भरत श्रीरामाचा निज भक्त वाह. कपीस प्रेम राम स्मरता. गोड गोड माझा न चाले पुरुषार्थ बाण विस्मित विचारे. विचार बाण करायला बाबा. भरत रामाचा असणारा भक्त आहे आणि इकडे हनुमानही रामाचे असणारे भक्त आहेत. दोघांच्याही मुखामध्ये रामाचं नामस्मरण आहे. मग काय करावं विचार करायला. लोखंडाचा बाण माणूस असून माणूस विचार करणं झालाय, पण लोखंडाच्या बाणाला कळालं विचार करावं. माणसाने विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. काय विचार करायचा आहे बाबा? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ समाधान संत समागमे करा आवडीन धरावी तातडी परमार्थाचे. बाणाने विचार केला बाबा. आपलं जर कार्य सिद्धीस न्यायचं असेल तर विचार मला करावा लागल. बाणाने विचार केला आणि विचार मनामध्ये आल्याच्या नंतर काय काय करू लागला. भरताची आज्ञा ऐशी गोड. ते दंडावे अति दुष्टाची. दुष्ट दुष्ट म्हणून एक पेशी राम स्मरणेशी डुलाता. बाण मनामध्ये विचार करतोय बाबा. भरतानं सांगितलंय दुष्टाचं निर्दळन कर. मग हनुमंतरायला दुष्ट म्हणावं का?
दुष्ट कसं म्हणावं? हनुमंताच्या मुखामध्ये सदैव असणार त्या भगवंताचं नामस्मरण आहे. मग ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे तो दुष्ट नाही, तो रामाचा भक्त आहे. मग याच्यावरही माझा वार चालणार नाही. मग मी काय करावं याचा विचार बाण करू लागला. थोडं फिरता का लई सिटी मारायला. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे, साधू अवज्ञा श्री न चढे, ऐसे विचारो निवाडे कोडे, चरणाकडे चालिला. बाबा विचार असणारा मनामध्ये केला, स्वामीच्या आज्ञेचं उल्लंघनही होणार नाही आणि साधूवर असणारा वारही चालणार नाही. काय करावं याचा मनामध्ये विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला बाणाच्या, बाबा जीवनामध्ये जर सफल व्हायचं असेल तर काय करावं लागल? धरल्या सज्जनाचे पाय अपय कधीच येणार नाही. म्हणून विचार केला बाबा हरिप्राप्तीशी उपायन धरावे संताचे ते पाय. बाणानं विचार केला, हनुमंतरायाच्या चरणाकडे बाण धावला. धावल्याच्या नंतर धरलिया सजनाचे पाया, अपजय कधीच न होया. स्वामी स्वामी कार्य सिद्धी सजाय, विजय होया त्रिलोके. बाबा संताचे स्वामीचे पाय धरल्याच्या नंतर आपलं कार्य सिद्धीच गेल्याशिवाय राहणार नाही. कुठलंही कार्य जर सिद्धीच जायचं असेल तर संताचे पाय धरावे लागतील. मग बाण विचार करतोय बाबा मी जर या संताच्या पायावरती नतमस्तक झालो, स्वामीचं कार्यही पूर्ण होईल, माझंही काम पूर्णत्वाकडे जाईल. म्हणून बाणाने विचार केला. केल्याच्या नंतर ऐसा निश्चय करून पूर्ण पायी मिठी घाली बाणा, सोय विस्मित कपिनंदन, बाण कोण कोणाचा. एवढा विचार बाणानं केला. विचार केल्याबरोबर बाणानं असणारी हनुमंतरायाच्या पायाला मिठी घातली. घातल्याबरोबर हनुमंतराय दचकले. काय पायाला मिठी घातली असेल, कोणाचा बाण असेल असा विचार हनुमंतरायानं केला. खाली असणार पाहिलं. पाहिल्याच्या नंतर ऐसे विचारे तामने, बनावलो कीर्तनयनी, देखता श्रीराम नामांकित चिन्हे, वायुनंदन अति विस्मय. एवढा विचार माझ्या हनुमंतरायानं मनामध्ये केला. बाणाकडे पाहिलं, भगवंत राम प्रभूचा बाण हनुमंतरायाला दिसला. रामाचा नामांकित बाण पाहिल्याबरोबर हनुमंतराय स्मित झाले. झाल्याच्या नंतर श्रीरामाचा बाण होय, अतिक्रमण याचा करुणया, साष्टांगे नमन करिता होया. राम स्नेह भावार्थ. हनुमंतरायानं मनामध्ये विचार केला, बाबा भगवंत राम प्रभूचा बाण आहे, मग याचं उल्लंघन करू नये. साष्टांग दंडवत असणार मनोमन नमन माझ्या हनुमंतरायानं केलं. केल्याच्या नंतर कपिकाक्षी बाणाचे वचन तव तो बोले ना संपूर्ण, पाहू आदरले याचे चिन्ह, तव तळी बाण ओढिता. हनुमंतरायानं असणार बाणावर साक्ष ठेवली, बाणावर असणारा विश्वास ठेवला. हनुमंतराय म्हणतात कोणाचा बाण? रामाचा बाण आहे, मग याचं उल्लंघन करू नये. बाणावर असणारे विराजमान होण्यासाठी तयार झाले. काय बाण करीत असल? बाणानं असणार पायाला धरलं, खाली खाली बाण ओढू लागला. हनुमंतराय पाहू लागले. उदया येईल दिवाकरा, म्हणून सोमित्राशी रघुवीरा, घेऊन आला मज समोरा, बाण सत्वर ते ओढे. विचार माझ्या हनुमंतरायाचे सुरू झाले. बाबा औषधी आणायला मला वेळ लागला असेल, सूर्याचा उदय होईल म्हणून माझ्या भगवंत राम प्रभूला चिंता वाटली असेल, लक्ष्मणजीला घेऊन इथपर्यंत आले असतील आणि म्हणून माझ्यासाठी असणारा समोर बाण पाठवला असेल असा विचार हनुमंतराय करू लागले. की उठोनी सोमित्र
शोधोनिया दस शिरा गोड करोनी विभीषण राजधर वा 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 सोय सत्वर येथे आला काय झालं असल का लक्ष्मणाला उठवलं असल लक्ष्मणाला उठवून विभीषणाला राज्य त्या ठिकाणी रावणाला मारलं असल विभीषणाला राज्य दिलं असल आणि मग रामप्रभू या ठिकाणी तर आले नसतील ना असा विचार हनुमंतराय करू लागले मी न पुसक सर्वता न पवेची स्वामी कार्यार्थाधिक माझे जीवित्व व्रता कोण अर्था जातासे मी नपुसक आहे माझ्याच्यानं माझ्या स्वामीनं माझ्यावर कार्य सोपवलं ते कार्य मला असणार सिद्धीस नेता नाही आलं मग रामाच्या कामासाठी असणारा जर मी येत नसल मग हा देव काय कामाचा आहे हनुमंतराय विचार करू लागले ऐसा झाला अति दुखे सवेची बाणा ते अवलोके तव तो ओढिया दो मुखी एकाएकी सत्वरा खेद असणारा हनुमंतरायला झाला काय करावं आता हनुमंतराय म्हणतात बाबा जे झालं ते झालं आता जो कोणी असणारा हा बाण जिकडं नेईल तिकडं जायला तयार झाले बाणाकडं पाहिलं पण बाण खाली खाली असणारा ओढू लागला हनुमंतराय विचार करतात आता जिकडं बाण नेईल तिकडं जाण्यासाठी तयार झाल्याच्या नंतर कार्य न साधेच माझे ना वेगे करीन देह पतना बरं. म्हणून कृपाळू रघुनंदन सत्वर बाणा पाठविला पुन्हा हनुमंतराय म्हणतात बाबा माझ्या देवाला वाटलं असेल या हनुमंतरायाच्याने कार्य पूर्ण होणार नाही आणि कार्य जर पूर्ण नाही झालं तर माझा हनुमंत राहणार नाही देहाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही असा विचार माझ्या भगवंताला आला असल म्हणून तर बाण पाठवला नसल ना असा विचार हनुमंतराय करू लागले आता सो काही भलते आज्ञा करणे निश्चिते सोयानुसरला बाणाते विलंब वेते नय करो हनुमंतराय म्हणतात जाऊ द्या आता जे असेल ते असल आज्ञा असणारी बाणाला केली बाणावरती असणारे विराजमान झाल्याच्या नंतर हनुमान आज्ञेचा किंकार आज्ञानुलंगी अनुमात्रा गोड टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे माझा हनुमंतराय आज्ञेचे किंकर होते आज्ञा उल्लंघन करणं हनुमंतरायाला शक्य नव्हतं म्हणून असणार बाणावरती असणार शरीर त्या ठिकाणी टाकलं विश्वास बाणावरती ठेवल्याच्या नंतर पातला अयोध्येचा रामा गोड गोड पुढे देखिला नंदे ग्रामा वा 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 रचना ती मनोरमा भरत उत्तम भरत जेते भरत उत्तम असणारा जिथे आहे पातला अयोध्येचा राम आणि पुढे देखिला नंदीग्राम हनुमंत असणारे बाणावर विराजमान झाले आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी अयोध्येच्या ठिकाणी आले रचना अति मनोरम असणारी पाहिल्याच्या नंतर असणार पूर्ण वर्णन असणार पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे एका जनार्दना शरण दोघाची भेटी आती गाना दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरते एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन गावगाराय सांगतात बाबा दोन भक्ताची असणारी भेट होणार आहे आणि दोघी असणार दोन्ही पण त्या ठिकाणी विसरणार आहेत असं गोड निरूपण पुढच्या अध्यायामध्ये होणार आहे एका जनार्दना कृपाळू जननी गोड न खाय बाळा वाचोनी वा 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 मुखीचा घास काढोनी माझ्या वदनी घालिता एका जनार्दनी असणारी माझी माय
त्या ठिकाणी कृपाळू असणारी आहे बाबा. माईला जर गोड घास लागला स्वतःच्या तोंडातला घालते आणि लेकराच्या तोंडामध्ये असणारा ती आणून घालते. तसं असणार माझ्या स्वामीनं माझ्यावर कृपा केली. रामायण रूपी लागणारा गोड घास स्वतःच्या मुखामधून काढून माझ्या मुखामध्ये भरवलेला आहे. गावगाराय बोलू लागले. ते अत्यंत खाऊने त्यांचे मुखी घास देणे, न खाता पायावरी बळी पडणे, घास कोंदणे मुका माझे. बाबा गावगाराय सांगतात बाबा, जे असणार खावड आहे त्याला तर खाऊ घालावं न. मला तर भूक नव्हती, पण बळच असणार माझ्या माईनं काय केलं, मला असणार पायावरती पाडलं. आणि भूक नसताना सुद्धा माझ्या स्वामीनं हे रामायण रूपी असणारा घास बळच माझ्या मुखामध्ये कोंदला. गावगाराय बोलू लागले. वांजेशी न कळची न व्याली जाणे, वेदना कृपाळू एका जनार्दना. वा 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 गोड. जीवे अभिधान विश्वमाता, जीवे अभिधान विश्वमाता आहे बाबा. हे असणार लेकराचं प्रेम माईलाच कळतं, वांझेला नाही कळणार. आपल्या शिष्याचं असणार दुःख हे गुरुला कळतं, हे दुसऱ्याला नाही कळणार. तसे असणारी माझ्यावरती कृपा केलेली आहे. गावगाराय बोलू लागले. प्रमादिक पुत्र व्याली जये, ब्रह्मांडे सृजिली निज कर्मेत्र ने मानिली, मज ते चाली लक्षेना. बाबा ब्रह्मादिक असणारे पुत्र याली, मला नाही कळालं. सर्वस्व असणार ब्रह्मांड असणार तिनं तयार केलेलं आहे. तीच माझ्यावरती कृपा झाली. मला काहीच त्या ठिकाणी कळत नव्हतं. गावगाराय बोलू लागले. तानेल्या उदक द्यावे, भुकेल्या जेऊ घालावे. वा वा वा. मज हे सर्व तान संभवे, तेने ओलावे माऊले. गावगाराय सांगतात बाबा, मला काहीच त्या ठिकाणी कळत नव्हतं. तहान लागली तर पाणी द्यावं का भूक लागलेल्याला जेवू घालावं एवढा असणारा मी अज्ञानी होतो. पण माझ्या जनार्दन स्वामीने, माझ्या असणार स्वामीने माझ्यावर कृपा केली आणि मला असणार या ठिकाणी घास भरवला, मला असणार पावन या ठिकाणी केलं. गावगाराय बोलू लागले. याशी काय करो आता, बर जन्मोनी झाला करता, गोड. किती याची करू चिंता, काही सर्वता जाणे ना. काहीच मला कळत नाही हो, काय करावं याची चिंता. जन्माला आला, मोठा झाला, कितपर्यंत चिंता करावी तरी याला अजून काहीच कळत नाही. मग आता चिंता करण्याची गरज नाही. गावगारा विनंती करू लागले. घास तोई घेवी नेणे, म्हणून निज मुखीचे काढणे, माझ्या मुखी कोंदणे, बाळा कारणे कृपाळो. बाळा कारणे असणारे कृपाळू केलं. घास घेत होतो का मी? घेत नव्हतो ना. का? मला कळतच नव्हतं, अज्ञानी होतो, पामर होतो. पण माझ्या स्वामीने असणार माझ्यावरती दया केली. तोंडातला घास असणारा काढला आणि बळच माझ्या मुखामध्ये टाकला. गावगारा त्या ठिकाणी बोलू लागले. हाती सुरस रामकथा, गोड गोड माऊलीशी घास गोड घेता, अवचित आडमी आलो अवचित, काही सर्वता जाणे ना. अति सुरस असणारी रामकथा माझे नातवारास त्या ठिकाणी लिहू लागले, गाऊ लागले. अवचितच आलो ना मी. चांगलं कार्य सुरू असताना चांगला काम असणार चांगलं चालू होतं. सुरस रामकथा लिहायला सुरुवात होती. मला कळतही नव्हतं, माहितही नव्हतं, वाचाही येत नव्हतं, लिहायला सुद्धा येत नव्हतं. अवचितच असणारा मी आडवा आलो. पण आल्यामुळं असणार स्वामीनं हे काम माझ्याकडे सोपवलं आणि माझ्याकडून असणार रामायण करून घेतलं. गावगाराय बोलू लागले. कृपाळू गायचे तोंडीचे काढून वेगेची,
ओपित माझी मुखाशी निज मानसी सुखावे. कशी कृपाळू असेल हो. माईचं उदाहरण देत असताना गावगाराय सांगतात बाबा, जेवण करत असताना जर दुसरा आला तो स्वतःच्या ताटातलं काढायचं दुसऱ्याला द्यायचं आणि त्याचं पोट भरलं की याला समाधान वाटते. असं वाटेल का? दुसरं आले देतील का? आपण नाही देणार ना. करी लाभावी न प्रीतीन आईशी कळवळ्याची जाते. ही फक्त माझ्या माईला चिंता असते. आपल्या लेकराला असणार मुखातला घास काढून लेकराला देते. लेकराचं पोट भरलं की माईचं मन भरतं आणि मन भरलं की समाधान होतं. गावगारा म्हणतात बाबा, माझ्या स्वामीचं असणार माझ्यावर कृपा केली. स्वतःचा रामायण रूपी असणारा घास माझ्या मुखामध्ये दिला आणि स्वतः असणारे आनंदाने त्या ठिकाणी जगले. स्वतः आनंद रूपी असणार मन भरलं आणि माझ्यावर त्यांनी कृपा केली. विनंती करू लागले. बाळकाच्या धनी दाई जे वाह. का शिष्याचे निझाले बन होई जे. वाह. आणि काहे न कळे सजे गोड. सद्गुरुने जाणी जे की प्रसवतिया. दोघांनाच असणार कळत हो. जिनं असणार बाळंतपणाच्या वेदना सोसल्यात ना तिलाच लेकराचं दुःख कळतं. आणि ज्यांनी असणार गुरुची कृपा झाली ना तर शिष्याचं असणार अडचण, शिष्याचं असणार पेद फक्त गुरुलाच कळतं. दुसऱ्याला हे कळणार नाही. तसं माझ्या स्वामीला कळालं. गावगाराय बोलू लागले. एका जनार्दना शरण गोड. रामाज्ञा धरुणा. वा वा वा. बाणे आणला आपण गोड कथन पुढे असे. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन गावगाराय सांगतात बाबा, हनुमंतरायानं असणारा बाणावरती विराजमान झालेत. नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेले आहेत. असं गोड निरूपण असणार तुडील असणार 5व्या अध्यायामध्ये ऐकायला भेटणार आहे. असे असणार बोलू लागले. श्रोते कोपती जने सैराट. सैराट भरला राणे. गोड. ओढीला एका जनार्दने काही म्हणे स्मरेना. श्रोते म्हणतील, गावगारा म्हणतात बाबा, सुंदर असणारी रामकथा चालू होती. हनुमंतराय नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. पण तुम्ही म्हणसाल ना दुसरंच मधामध्ये काय लावलं, दुसरंच सांगायला सुरुवात केलं. म्हणून म्हणले बाबा तुम्हाला राग येऊ नये म्हणून मी याच ठिकाणी थांबतो. का तर कारण पुढील असणारी कथा गोड रसाळ असणारी ऐकायला भेटणार आहे. कोणाची? माझ्या हनुमंतराय आणि भरताची भेट होणार आहे आणि ती कथा गोड ऐकायला भेटणार आहे. म्हणून गावगाराय म्हणतात बाबा मी इथं आता येळ लावणार नाही. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.